मात्र वारीच्या वेळेस पंढरपूरमध्ये काय परिस्थिती असते, बसायला सुद्धा जागा नसती। म्हणजे एखादा अधिकारी बघा, तुम्ही ह्या व्हिडिओ बनवायचा उद्देश असा आहे म्हणजे त्यांचं इतकं स्वागत झालेलं आहे, कारण मुंडे साहेबाचं कामच तसं आहे। जय शिवराय मित्रांनो, या अगोदर आपण या चॅनलवर महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध असलेले IAS अधिकारी तुकाराम मुंडे साहेब यांचा एक व्हिडिओ केला होता। त्याची दिव्यांग विभागाच्या माध्यमातून आता बदली झालेली आहे आणि ती झाली आहे मदत व पुनर्वसन, महसूल व वित्त या विभागाच्या सचिवपदी। आणि त्यामुळं इतके शेतकरी खुश झालेत की बऱ्याच जणांनी त्यांचं अभिनंदन, स्वागत अशा बऱ्याच साऱ्या कमेंट केल्यात। म्हणजे एक लक्षात घ्या की एखादा अधिकारी इतकं चांगलं काम करणारा असेल तर त्या अधिकाऱ्याबद्दल लोकांमध्ये सुद्धा एक काय वेगळ्या प्रकारची क्रेज असते। आता त्यांच्या आईचं सुद्धा स्वर्गवास झालेला आहे आणि त्यांच्या आईचा त्यांनी एक 10वा 13वा ह्या गोष्टी न करता एक वेगळा आदर्शसुद्धा निर्माण केलेला आहे। तर आईच्या स्मृतीप्रित्यर्थ त्यांनी एक वटवृक्ष म्हणजे वडाचं झाड लावलं आणि ज्या काही आस्ती आहेत त्या वडाच्या झाडाच्या बुडाला टाकल्या, उरलेल्या आपल्या शेतामध्ये टाकून दिल्या। म्हणजे यामध्ये सुद्धा एक त्यांनी वेगळा आदर्श निर्माण केलेला आहे। त्यांच्या कार्यालयीन कामामध्ये तर ते प्रसिद्ध आहेतच, त्यांच्या कामामध्ये कोणत्याही नेत्यानं हस्तक्षेप केला तर ते कोणाला जुमानत नाहीत। जे नियमानं असेल, जे कायद्यानं असेल तेच करण्याचा प्रयत्न करतात आणि त्यामुळेच ते महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत। आणि त्यांची 21 वर्षे जी सेवा झाली त्या सेवेमध्ये आत्तापर्यंत त्यांच्या 24 बदल्या झालेल्या आहेत। आता नेमक्या ह्या कुठं कुठं बदल्या झालेल्या आहेत त्यामध्ये बघा तुम्ही, काही कामं त्यांनी कशी चांगली केली आहेत। आता दिव्यांग विभागाचं तर आता ताठं काम आहे की या दिव्यांग विभागासाठी जे दिव्यांग आहेत याच्यासाठी त्यांनी एक सेपरेट पोर्टल निर्माण केलं आहे। सगळ्या ज्या दिव्यांगाच्या योजना आहेत का त्या एकाच पोर्टलवर आणलेल्या आहेत। तुम्हाला जर त्या योजनाबद्दल माहिती पाहिजे असेल तर तुम्ही तशी कमेंट करा, आपण त्यासुद्धा सविस्तर जाणून घेऊ। आणि त्यांनीसुद्धा हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। आता हे जे तुकाराम मुंडे साहेब आहेत हे आहेत बीड जिल्ह्यातले आणि त्यांनी 2005 साली IAS अधिकारी म्हणून त्यांना पहिली नियुक्ती ही मिळालेली। आता हे सगळं आपण सविस्तर जाणून घेऊ की त्यांनी आत्तापर्यंत कोणकोणत्या विभागात कुठं कुठं काम केले। सुरुवातीला त्याला ऑगस्ट 2005 मध्ये प्रशिक्षणार्थी उपजिल्हाधिकारी म्हणून सोलापूर इथं पहिली नियुक्ती मिळाली। त्यानंतर सप्टेंबर 2007 मध्ये उपजिल्हाधिकारी देगलूर उपविभाग म्हणजे नांदेड जिल्ह्यामध्ये। त्यानंतर जानेवारी 2008 मध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नागपूर इथं। मार्च 2009 मध्ये आयुक्त आदिवासी विभागाचे आयुक्त म्हणून त्यांना नियुक्ती मिळाली। त्यानंतर जुलै 2009 मध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी वाशिम इथं। त्यानंतर जून 2010 मध्ये CEO कल्याणला। जून 2011 मध्ये जिल्हाधिकारी म्हणून आले ते जालन्याला, जालना जिल्ह्यात सुद्धा त्यांनी खूप चांगलं काम केले। त्यानंतर सप्टेंबर 2012 मध्ये विक्रीकर सह आयुक्त मुंबई इथं त्यांची बदली झाली। त्यानंतर नोव्हेंबर 2014 मध्ये जिल्हाधिकारी सोलापूर। आता तुम्हाला माहिती आहे 2014ला त्यांनी कसं काम केले। पंढरपूरला वारीला तर प्रत्येकजण जात असेल आणि असंही कधीमधी मध्येही जात असतात। मात्र वारीच्या वेळेस पंढरपूरमध्ये काय परिस्थिती असते, बसायला सुद्धा जागा नसती, जिकडं तिकडं घाणीचं साम्राज्य असतं। फक्त एक अधिकारी आणि ते पंढरपूर तेव्हापासून आजपर्यंत एकदम स्वच्छ आणि निर्मळ आहे। नाहीतर त्यावेळेसची परिस्थिती वेगळी होती, तिथं बसायला सुद्धा चंद्रभागेमध्ये जागा मिळत नव्हती, इतकी घाणीचं साम्राज्य राहायचं। मात्र एकाच व्यक्तीनं त्या जिल्हाधिकारी म्हणून जिथं गेले तिथं त्यांनी ते असं काम केलं की आज पण पंढरपूर एकदम स्वच्छ, म्हणजे त्यांनी जो घालून दिलेला आदर्श आहे तो आजही परंपरागत चालू आहे। त्यामुळे आजही त्यांचं सोलापूरमध्ये पंढरपूरमध्ये नाव निघतं, हे महत्त्वाचं आहे। त्यानंतर मे 2016 मध्ये आयुक्त नवी मुंबई म्हणून महानगरपालिकेला गेली ते। त्यानंतर मार्च 2017ला मुख्य कार्यकारी अधिकारी PMPL पुणे इथं। फेब्रुवारी 2018ला आयुक्त म्हणून नाशिक महानगरपालिकेमध्ये बदली झाली। नोव्हेंबर 2018 मध्ये सहसचिव म्हणून नियोजन विभागाचे। त्यानंतर डिसेंबर 2018 मध्ये प्रकल्प अधिकारी एड्स नियंत्रण मुंबई। त्यानंतर जानेवारी 2020 मध्ये आयुक्त नागपूर महानगरपालिका। त्यानंतर ऑगस्ट 2020 मध्ये सदस्य सचिव महाराष्ट्र जल प्राधिकरण मुंबई। म्हणजे आतापर्यंत याला 1-1.5 वर्ष 2 वर्ष असं कामच करायला भेटलं नाही। तसं पाहिलं तर प्रशासकीय अधिकाऱ्याला एका जागेवर बदली झाल्याच्या नंतर
3 वर्षे तिथंच काम करावं लागतं. मात्र मुंढे साहेबाच्या नशिबात ह्या गोष्टी आल्याच नाही. त्याच्यानंतर जानेवारी 2021मध्ये राष्ट्रीय मानवाधिकार आयोग भारत, त्यानंतर सप्टेंबर 2022मध्ये आरोग्य सेवा आयुक्त आणि संचालक राष्ट्रीय आरोग्य अभियान, त्यानंतर एप्रिल 2023मध्ये सचिव पशुसंवर्धन आणि दुग्ध विकास विभाग महाराष्ट्र, त्यानंतर जून 2023मध्ये सचिव मराठी भाषा विभागामध्ये, जुलै 2023मध्ये सचिव कृषी आणि पशुसंवर्धन विभाग, जून 2024मध्ये विकास आयुक्त असंघटित कामगार विभाग आणि ऑगस्ट 2025मध्ये सचिव दिव्यांग कल्याण आयुक्तालय मंत्रालय. आणि आता त्यांची शेतकऱ्यांच्या संबंधित जे काही विभाग आहेत, मदत व पुनर्वसन, आपत्ती व व्यवस्थापन आणि महसूल व वन विभाग, या 3 विभागांचा कार्यभाग त्यांच्याकडे सचिव म्हणून त्या पदावरती आता गेलेले आहेत. म्हणजे एखादा अधिकारी, बघा तुम्ही, ह्या व्हिडिओ बनवायचा उद्देश असा आहे की त्या व्हिडिओच्या माध्यमातून लोकांना किती त्यांच्याबद्दल अपेक्षा आहेत की ते जर आपल्या शेतकऱ्यांच्या विभागाला आले तर खूप चांगले कामं होते आणि शेतकऱ्यांचं भलं होईल, ह्या अपेक्षा त्यांनी बाळगलेल्या आहेत. म्हणजे त्यांचं इतकं स्वागत झालेलं आहे की तुम्ही कमेंट बघा त्या व्हिडिओच्या, की इतक्या कमेंट आहेत. आणि ह्याही व्हिडिओला तसेच येणार आहेत, कारण मुंढे साहेबाचं कामच तसं आहे. आता त्यापुढे ते आता त्यांच्या आईचं दुःख विसरल्याच्यानंतर या कामावर रुजू होतील आणि नक्कीच मुंढे साहेब शेतकऱ्यांसाठी चांगलं काम करतील. धन्यवाद.